हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इन्स्टंट जलेबी। ही आपण गिट्सच्या प्रीमिक्स पासून जलेबी बनवणार आहोत। अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणार आहे ही जलेबी। तर चला स्टार्ट करूया आणि बनवूया कुरकुरी जलेबी। तर त्याकरता मी इथे घेतलेला आहे गिट्स जलेबी पॉकेट घेतलेला आहे। 100 ग्रॅमचं पॅकेट आहे। तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये काहीही टाकण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तर इथे मी 100 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे, तर त्याकरता मी इथे जवळपास अर्धा कटोरी पाणी घेत आहे, एक छोटी कटोरी। तो अगोदर पूर्ण पाणी आपल्याला नाही टाकायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार कमी जास्त पाण्याचं प्रमाण होऊ शकतं। आपल्याला हे एकदम पातळ करायचं नाही आहे, एकदम थोडं घट्टसरच ठेवायचं आहे। थोडं पाणी मी आणखी इथे ॲड करत आहे। आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी ॲड करायचं। अगदी इन्स्टंट तयार होते ही जलेबी। जर तुम्हाला कधी गोड खाण्याची इच्छा झाली किंवा अचानक तुमच्याकडे कधी पाहुणे आले, तर तुम्ही इन्स्टंट ही जलेबी रेडी करू शकता। अगदी 10 ते 15 मिनिटात झटपट तयार होते आणि खायला सुद्धा खूपच कुरकुरी टेस्टी वाटते। तर तुम्ही नक्की करून बघा अशा गिट्सच्या प्रीमिक्स पॉकेट्सपासून। तर हे बघा, हे मिक्सचर माझं रेडी झालेलं आहे। तर 5 मिनिटं आपण हे मिक्सर जे आहे रेस्ट करण्याकरता ठेवूया। हे बघा, इतकं घट्टसर पाहिजे। 5 मिनिट आपण रेस्ट करण्याकरता ठेवूया। तेव्हापर्यंत आपण चाशणी रेडी करून घेऊया। तर त्याकरता मी एका पॅनमध्ये घेत आहे अर्धा कटोरी पाणी आणि त्याच कटोरीने मी घेत आहे अर्धा कटोरी शुगर। अर्ध्या कटोरीपेक्षा थोडी जास्त घ्यायची आपल्याला शुगर। आणि मीडियम फ्लेमवर आपण एक शुगर सिरप रेडी करून घेऊया। तर हे बघा, मी इथे टाकत आहे थोडं इलायची पावडर। तर हे बघा, हे मिक्सचर जे आहे त्या गिट्स पॉकेटसोबत मला मिळालं आहे जलेबीचं मोल्ड। तर हे सर्व मिक्सचर जे आहे जलेबीच्या मोल्डमध्ये मी टाकत आहे। थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला। तर हे बघा, इथे शुगर सिरप सुद्धा रेडी झालेला आहे। हे आपल्याला एकदम एकतारी नाही करायचं आहे, थोडं पातळच ठेवायचं आहे। तर एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तुम्ही तेलाऐवजी तूप सुद्धा घेऊ शकता। तुपामध्ये सुद्धा तुम्ही या जलेबी तळू शकता। तर हे बघा, मी आता या जलेबी मोल्डमध्ये सर्व मिक्सचर टाकलेलं होतं आणि आता छोट्या छोट्या जलेबी मी इथे रेडी करत आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतरच, गरम झाल्यानंतरच आपल्याला ही जलेबी इथे फ्राय करायची आहे। तर हे बघा, अशा प्रकारे जलेबी तुम्ही छोटी किंवा मोठी कोणत्याही आकाराची रेडी करू शकता। आणखी मी एक करत आहे। आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत, तर मुलाला चटपटीत काही खायला हवंच असतं। तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या जलेब्या मुलांना करून देऊ शकता घरच्या घरी। तर हे बघा, अशा प्रकारे जलेब्या मी आता तळून घेत आहे मीडियम फ्लेमवर। छान कडक होईपर्यंत आपल्याला ह्या जलेब्या तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, ब्राऊन कलरच्या होईपर्यंत। तर हे बघा, आता सर्व जलेब्या ऑलमोस्ट तळून रेडी झालेल्या आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर प्लीज मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला व्हिडिओ फुल वॉच केल्यानंतर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत अवश्य बघा आणि आवडल्यास लाईक करा। तर हे बघा, सर्व जलेब्या ज्या आहेत तळून रेडी झालेल्या आहेत। काढून घेऊया आपण।
हे बघा सर्व जलेब्या तळून रेडी झालेल्या आहेत आणि आता आपण शुगर सिरपमध्ये ह्या जलेब्या टाकणार आहोत. तर शुगर सिरपमध्ये ह्या जलेब्या टाकताना शुगर सिरप जे आहे आपला पाक जो आहे गरम हवा आहे आपल्याला. गरमच पाकामध्ये आपल्याला ह्या जलेब्या ॲड करायच्या आहेत. तर सर्व छान अशा शुगर सिरपमध्ये आपण हे बघा छान अशा मिक्स करून घेत आहोत. आणि या शुगर सिरपमध्ये ह्या जलेब्या आपल्याला 1 मिनिटाकरिता ठेवायच्या आहेत झाकून, जेणेकरून ही जलेब्यामध्ये शुगर सिरप आतपर्यंत जाणार. तर 1 मिनिटाकरता ठेवूया झाकून. हे बघा 1 मिनिट झालेलं आहे आणि आपली जलेबी जी आहे एकदम रेडी झालेली आहे. तर चला आता आपण प्लेटमध्ये काढूया आणि सर्व करूया. गरमागरम जलेबी एकदम 10 ते 15 मिनिटात तयार झाली कुरकुरी रसिली जलेबी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा. हे बघा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आणि मी आशा करते की तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडेल आणि करून बघा अशा जलेब्या. अगदी पहिल्यांदा करणाऱ्यांना सुद्धा ही जलेबी अगदी जमेल, कारण ही खूप सोपी पद्धत आहे. कुणालाही जमेल अशी पद्धत आहे. तर हे बघा सर्व जलेब्या मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एका नवीन रेसिपीसोबत भेटणार आहोत. तेव्हापर्यंत टेक केअर, बाय बाय आणि स्वस्थ रहा, मजेत रहा, हेल्दी फूड खात रहा आणि हसत रहा. बाय बाय.